तर हा आपला 4th व्हिडिओ आहे SSC JEE प्रिव्हियस इयर क्वेश्चनसाठी आणि तसेच AMVI RTOसाठी हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर सुरू करूया. पहिला क्वेश्चन आपला, ॲन ॲडियाबॅटिक प्रोसेस इज अ थर्मोडायनामिक सिस्टीम इज वन इन विच देअर इज. तर ॲडियाबॅटिक प्रोसेस काय असतं? तर ॲडियाबॅटिक प्रोसेसचा जो आपला इक्वेशन असतो तो असतो PV⁻γ = C, म्हणजे PV⁻γ = C. आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस ही मेनली काय असतं? तर ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये जी आपली हीट ट्रान्सफर असतं Q ही असते 0 असतं. हीट ट्रान्सफर होत नसतं या प्रोसेसमध्ये. तर इथे बघा, नो हीट ट्रान्सफर थ्रू द बाउंड्री. तर इथे बी ऑप्शन एकदम करेक्ट राहील आपला, कारण की ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये जो आपला ΔQ असतो तो एनी टाईम 0 असतो, म्हणजे इथे हीट ट्रान्सफर होत नसतं. चला पुढच्या क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन, अ गॅस इन अ कंटेनर A is in thermal equilibrium with another gas of the same mass in container B. If the corresponding pressure and volumes are denoted by suffix A and B, then which of the following statement is true? तर बघा, A आणि B हे थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहे. तर याचा अर्थ असा होतो की TA जे आहे आपला तो TB आहे, TA हा TB आहे. ठीक आहे. तर इथे बॉयल्स लॉ ॲक्ट होतो, कारण की आपला बॉयल्स लॉ काय सांगतो? टेम्परेचर इक्वल असल्यावर बॉयल्स लॉ आपला ॲक्ट होत असतो. तर बॉयल्स लॉच्या नुसार काय असतं? PV = कॉन्स्टंट असतं. तर इथे बघा, 2 कंटेनर आहे, यांचे टेम्परेचर सेम आहेत. तर इथे काय होईल आपला PA/VA = PB/VB हा आपलं इक्वेशन बनेल, कारण की दोन्हीचं टेम्परेचर सेम आहे. ठीक आहे. तर सी आपला ऑप्शन करेक्ट होऊन जाईल, ऑप्शन नंबर सी. पुढचा क्वेश्चन, द प्रोसेस इन विच नो हीट एंटर्स और लीव द सिस्टीम इज कॉल्ड. तर इथे बघा, हीट जी आहे ती एंटर नाही होत आहे आणि लीव पण होत नाही आहे, म्हणजे जी हीट इंटरॅक्शन आहे सिस्टीमची ΔQ ती 0 आहे. तर इथे आपल्याला सरळ कळत आहे की ही ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे. पण इथे बघा, ऑप्शनमध्ये ॲडियाबॅटिक प्रोसेस नाही दिलेलं आहे. तर ही एक तुम्हाला मी कन्सेप्ट सांगतो. जेव्हा हीट ट्रान्सफर 0 असेल आणि प्रोसेस जर रिव्हर्सिबल जर असेल तर या प्रोसेसला आपण आयसेंट्रॉपिक प्रोसेस असं म्हणतो. याच्यामध्ये जी एंट्रॉपी असतं, एंट्रॉपी म्हणजेच ΔQ/T ही असतं कॉन्स्टंट. तर यालाच आपण आयसेंट्रॉपिक प्रोसेस ΔS असं म्हणत असतो. तर इथे ए ऑप्शन आपलं बिलकुल करेक्ट आहे. जेव्हा प्रोसेस ॲडियाबॅटिक आणि रिव्हर्सिबल दोन्ही असेल तर ती आयसेंट्रॉपिक प्रोसेस असते. आयसेंट्रॉपिक प्रोसेसलाच रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक प्रोसेस असं म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, 2 gases X and Y having the same temperature T, the same pressure P and the same volume V are mixed. If the mixture has the volume V and temperature T, then the pressure of the mixture will be. तिथे बघा, दोन्ही जे गॅस आहेत X आणि Y त्यांचं टेम्परेचर सेम आहे, प्रेशर सेम आहे आणि व्हॉल्यूम सेम आहे, आणि यांना मिक्स केलेलं आहे. तर मिक्स केल्यानंतरही त्यांचा व्हॉल्यूम हा Vच आहे आणि टेम्परेचर Tच आहे. फक्त प्रेशर बदललेलं आहे, तर आपल्याला प्रेशर काढायचं आहे. तर आपण ते बघूया. तर बघा, आपण इथे सॉल्व केलेलं आहे. तर मी तुम्हाला समजून सांगतो. बघा, आपला X जो आपला गॅस आहे हा इथे X गॅस. तर याचं बघा प्रेशर P आहे, V आहे आणि T आहे. ठीक आहे. तर Yचं पण बघा प्रेशर P आहे, V आहे आणि T आहे. आणि हा इथे यांचा मिक्स आपण केलेला आहे. आपल्याला सांगितलेलं आहे की व्हॉल्यूम आणि टेम्परेचर हे सेम आहे. तर बघा, जेव्हा आपण X आणि Y मिक्स करणार आणि थर्ड मिक्स बनणार, तेव्हा बघा, हा MX म्हणजे मास फ्लो रेट ऑफ X, हा MY मास फ्लो रेट ऑफ Y आणि हा MN म्हणजे मास फ्लो रेट ऑफ द मिक्स. तर हा MX आणि MY सेम झालेला आहे. तर बघा, एक परफेक्ट गॅस आहे. तर आपला एक फॉर्म्युला असतो PV⁻MRT. तर इथे बघा, मास फ्लो रेटच्या फॉर्म्युलामध्ये PV/RT हा इथे बनणार. आपल्याला इथे बघा आरची जी व्हॅल्यू आहे ती दिलेली नाही आहे. तर आपण इथं कन्सिडर करणार आहोत की R हे कॉन्स्टंट आहे दोन्ही गॅससाठी. तर याचं कारण असं आहे की आपल्याला ॲन्सरमध्ये बघा R दिलेला नाही आहे. तर आपल्याला इथे कन्सिडर करावं लागेल की R हा कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. तर इथे बघा, मी MXचा लिहिलेला आहे PV/RT, इथे मी MYचा लिहिलेला आहे PV/RT आणि इथे मी PN/VRT लिहिलेला आहे. ठीक आहे.
कारण की इथे आपल्याला प्रेशर चेंज होणार आहे. तर बघा इथे या दोन्हीची सम होऊन जाईल, इथे 2PV/RT येऊन जाईल आणि इथे बघा PNV/RT. तर बघा व्हॉल्यूम आर आणि टी, व्ही आणि टी तर सेमच आहे आपला, व्ही आणि टी कॅन्सल होऊन जाईल आणि आर आपण कॉन्स्टंट केलेला आहे म्हणून आर इथे कॅन्सल होऊन जाईल आणि इथे बघा जे आपलं न्यू प्रेशर आहे ते 2P एवढे होऊन जाईल. तर इथे आपण सॉल्व केल्यानुसार 2P हे आन्सर इथे येईल. तर इथे मी डी ऑप्शन करेक्ट लिहितो. तर आपला हा नेक्स्ट क्वेश्चन, इन ॲन आयसोथर्मल प्रोसेस द इंटरनल एनर्जी. तर बघा आयसोथर्मल प्रोसेसमध्ये ही इंटरनल एनर्जी असतं ती नेहमी कॉन्स्टंट असतं. तर याचं कारण असं आहे की इंटरनल एनर्जी हे फंक्शन असतं टेम्परेचर आणि प्रेशरचं, आणि जेव्हा जेव्हा आपण एक प्रोसेस ही रिव्हर्सिबल कन्सिडर करत असतो तेव्हा इंटरनल एनर्जी परफेक्ट गॅससाठी डायरेक्ट फंक्शन ऑफ टेम्परेचर असतं, F(T) असतं. त्याच्यामुळं काय असतं, जेव्हा टेम्परेचर आपण कॉन्स्टंट करतो तेव्हा ΔU = 0 येत असतं. तर इथे डी ऑप्शन करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन, ॲज पर द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स व्हेन एनी सिस्टीम कन्फाइंड विदिन द बाउंड्री इज कॅरीड थ्रू सिरीज ऑफ ऑपरेशन सच ॲज फायनल स्टेट इज सेम ॲज दॅट ऑफ इनिशियल स्टेट. तर बघा जेव्हा फायनल स्टेट ही सेम असली जेव्हा इनिशियल स्टेटमध्ये, तर अशाला आपण थर्मोडायनामिक प्रोसेस असं म्हणतो. ही डेफिनेशन आहे थर्मोडायनामिक प्रोसेसची. तर इथे बघा क्लोज सिस्टीमबद्दल म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये आपला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा एक अजून स्टेटमेंट आहे. त्याच्यानुसार इंटिग्रेशन ऑफ ΔQ = इंटिग्रेशन ऑफ ΔW. म्हणजे जे तुमची नेट हीट ट्रान्सफर आहे ते नेट वर्क ट्रान्सफरच्या इक्वल्स राहील. आणि यालाच फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणतात. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉईड बट इट कॅन ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू अनदर फॉर्म. तर इथे बघा सी हा ऑप्शन दिसत आहे की नेटवर्क ट्रान्सफर = द नेट हीट ट्रान्सफर. तर इथे सी ऑप्शन. पुढचा क्वेश्चन, अन आयसोथर्मल प्रोसेस इन विच. तर आयसोथर्मल प्रोसेस मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे टेम्परेचर ही कॉन्स्टंट राहत असतं आयसोथर्मल प्रोसेससाठी. ठीक आहे. तर द टेम्परेचर ऑफ सिस्टम अंडर कन्सिडरेशन रिमेन कॉन्स्टंट ड्युरिंग द चेंज. डी वाला ऑप्शन एकदम करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन, इन ॲन आयसोथर्मल प्रोसेस द हीट ट्रान्सफर इज. तर बघा मी मगाशी सांगितलं आहे तुम्हाला की आयसोथर्मल प्रोसेसमध्ये जी आपली इंटरनल एनर्जी असतं ती 0 असते. तर आपला जो फर्स्ट लॉच्या डेफिनेशननुसार ΔQ = ΔW, कारण की इथे जो प्लस ΔU असतो तो तर आपला 0 आहे. त्याच्यामुळे हीट ट्रान्सफर = द लेस वर्क ट्रान्सफर. तर इथे ए ऑप्शन आहे बिलकुल करेक्ट राहील आपलं. ए ऑप्शन विल बी करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, द एरिया बिलो द PV डायग्राम ऑफ अ नॉन फ्लो प्रोसेस. बघा नॉन फ्लो प्रोसेस म्हटलेलं आहे म्हणजे क्लोज सिस्टीम म्हटलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे क्लोज सिस्टीमचा वर्क डनचा फॉर्म्युला क्लोज सिस्टीम = इंटिग्रेशन PdV हा असतो आपला फॉर्म्युला. तर PdV म्हणजेच प्रेशर व्हॉल्यूमचा एरिया असतो. तर इथे विचारलेलं आहे आपल्याला, तर एरिया बिलो PV डायग्राम तर तो वर्क ट्रान्सफर असतो. ए नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. इफिशियन्सी ऑफ कॅरनॉट इंजिन डिपेंड्स अपॉन. तर बघा इफिशियन्सी ऑफ कॅरनॉट इंजिनचा फॉर्म्युला असतो N1 = T1 - T2/T1. तर इथे T1 जो असतो तो सोर्स टेम्परेचर असतो आणि T2 जो असतो ते सिंक टेम्परेचर असतो. त्याच्यामुळे इथे सी ऑप्शन एकदम करेक्ट राहील. टेम्परेचर लिमिट्स ऑफ द वर्किंग फ्लुइड. नेक्स्ट क्वेश्चन, एन्थाल्पी इज कॅल्क्युलेटेड ॲज. तर बघा एन्थाल्पी आपण Hने डिनोट करत असतो. तर एन्थाल्पीचा फॉर्म्युला असतो इंटरनल एनर्जी प्लस प्रेशर व्हॉल्यूमचं वर्क. तर H = U + PV हा आपला फॉर्म्युला आहे. तर सम ऑफ इंटरनल एनर्जी अँड द प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड द व्हॉल्यूम. तर इथे बी हा ऑप्शन एकदम करेक्ट आहे. तर मित्रांनो इथे आपला हा व्हिडिओ संपला. तर पुढचे क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू.